नफा किती झाला खूप मोठा प्रश्न आहे. आपण प्रत्येकजण नफ्यासाठीच तर करतो व्यवसाय. मग तो किती झालाय पण आपल्याला नीट कळलं पाहिजे. अमुक एक नफा झाला, पण माझ्या बँकेत तर तेवढे दिसत नाही. मग मला नफा झाला का तोटा झाला? सामान्य माणसाला किंवा सामान्य उद्योजकाला हे प्रश्न पडू शकतात. तसं म्हणलं तर मी किती विक्री केली आणि माझा खर्च किती झाला यातला फरक म्हणजे नफा. पण माझी विक्री झाली, पण मला अजून पैसे यायचेत आणि खरेदी केली त्याचे मात्र मला लगेच रोख पैसे द्यायला लागले. तर त्या परिस्थितीत काय होईल? माझ्या नफा तोटा पत्रकामध्ये म्हणजेच प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये 100चा रेव्हेन्यू, 80चा खर्च, 20चा नफा दिसेल. पण त्याच वेळी माझ्या खात्यामध्ये 100 मायनस 80 असे 20 रुपये दिसतील का? नाही दिसणार, कारण माझे 100 रुपये तर येणं आहे, अजून ते आलेच नाहीये. म्हणजे येण्या स्वरूपात असलं तरी माझा नफा 20 आहे. सध्या तो माझ्या डेटर्समध्ये म्हणजे येणेकरांच्या स्वरूपात गुंतलेला आहे. याचा अर्थ कॅश जी आहे तेच म्हणजे नफा असं नाही. त्याच वेळेला असं बघा, उलट्या पद्धतीने कोणीतरी मला कर्जाऊ पैसे दिले मला हवेत म्हणून, तर उत्पन्न वाढ झाली का माझी? नाही, ते कर्ज स्वरूपात मला वापरायला मिळालेले आहे. त्यामुळे माझ्या बँक अकाउंटमध्ये पैसे वाढले म्हणजे नफा झाला असं नाही. ते कसं होतं? तर माझ्या खरेदी आणि विक्रीच्या या माध्यमातून जे माझे फरक येत आहेत त्याला नफा म्हणायला पाहिजे. मग आता त्यात अजून एक कन्सेप्ट आहे. त्या संकल्पनेचं नाव आहे मॅचिंग कन्सेप्ट. म्हणजे उदाहरणार्थ कधी कधी मला विसार म्हणून द्यावा लागतं, म्हणजे ऍडव्हान्स म्हणून रक्कम द्यावा लागते. पण ती पुढच्या वर्षात मला खरेदी जे करायचे त्याच्यासाठी दिलेली असते. मग या वर्षात ते मी खर्चाला टाकलं तर त्याला अनुषंगिक माझ्याकडे उत्पन्नच नाही. मग तो खर्च जो ऍडव्हान्स दिलाय मी, तो मी नफा तोटा पत्रकात वापरायचा का? नाही. तर त्याला मला बॅलन्स शीट मध्ये ऍडव्हान्स गिव्हन टू सप्लायर म्हणजे माझ्या देणेकऱ्यांना मी दिलेली अग्रिम रक्कम किंवा विसार असं म्हणून ते बाजूला काढायचं, कारण तो माझा या पिरियडचा खर्च नाहीये. कारण नफा तोटा काढतो आपण हा कुठल्या तरी कालावधीसाठी काढतो आणि माझं बॅलन्स शीट हे एका दिवसाचं कुठल्या तरी असतं, ऍज ऍट असतं. त्यामुळे नफा तोटा काढताना माझा खर्च या वर्षी किती झाला आणि त्या खर्चाच्या अनुषंगिक माझं उत्पन्न किती, 3 कोटीचं उत्पन्न तयार करण्यासाठी माझा त्या प्रमाणात खर्च किती झाला हे पाहावं लागतं. आणि त्याच्यासाठी पुढे दिलेले आधीच खर्च केले असतील किंवा आधी मला कोणाचे पैसे आले असतील आगाऊ, ते मला बाजूला काढावे लागतात, कारण तो माझा नफा नाही. त्याचं उत्तरदायित्व मला अजून त्यांनी ऍडव्हान्स मध्ये रक्कम दिली तर मला त्याचं उत्तरदायित्व म्हणून ते मला नंतर वापरायचे, त्याचा खर्च मला नंतर करायचा आहे. त्यामुळे नफा हे त्या कालावधीसाठी झालेले खर्च आणि उत्पन्न याचा घातलेला मेळ असं आपण म्हणू शकतो. बँक अकाउंट मध्ये वाढ किंवा घट झाली म्हणजेच नफा असेल असं नाही.